दत्ताची स्वारी करून आली संचार विश्वाचा, साऱ्या संचार विश्वाचा. अवतार घेऊन स्वामी झाले आधार भक्तांचा, आधार बळ भक्तांचा. चला घेऊ आपण शोध स्वामी महिमेचा, जीवन होऊन जाई सोहळा आनंदाचा. शोध स्वामी महिमेचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. आज आपल्याकडे एक स्वामी सेवेकरी आलेले आहेत. त्यांचा परिचय आपण पाहूया. आपला परिचय? माझं नाव लक्ष्मी विष्णू पोकरे. हा. गलांडे काका म्हणजे मी अण्णा म्हणते. हा. त्यांची बहीण आहे मी. बर, गलांडे काकांच्या बहीण आहे मी. बर बर. तुम्हाला स्वामी सेवेबद्दल कोणी माहिती सांगितली? तसं अण्णांनीच सांगितली, म्हणजे गलांडे काकांनीच सांगितली. बर. लॉकडाऊनच्या अगोदर तो माझ्याकडे मुंबईला आला की मला द्यायचं तू पुस्तकं वाच महाराजांची, कर ते कर. पण मी त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हती, कारण तो व्यसन पण करत होता आणि मला त्याचा एवढा आवड पण नव्हती महाराजांच्या सेवेची. आणि तो ड्रिंक्स करायचं, मी म्हणायची तू अगोदर चांगला हो मग मी सेवा करेन. त्याच्यानंतर त्यानं लॉकडाऊन मध्ये, त्याच्या अगोदरच लॉकडाऊनच्या अगोदरच तो खूप चांगला झाला. म्हणजे त्याने व्यसन सोडलं, त्याची परिस्थिती हळूहळू सुधारायला लागली. तो एकदम क्लिअर झाल्यानंतरच मी या सेवेत आली. म्हणजे त्याच्यामुळेच आले मी सेवेत. म्हणजे त्यांचा फरक तुम्ही बघितला, अगोदर अनुभवला मग मी केलं ते. मी सेवा करते आता. मग आता तुम्ही कोणत्या प्रकारची सेवा करता? म्हणजे रोज काय रोजचीच 3 अध्याय वाचणे, महाराजांची माळा 11 माळा जप करणे, अशाने कालभैरव अष्टक वगैरे, रामरक्षा, ही अशी सेवा करते मी. मग आता स्वामी सेवेत तुम्ही आहात, त्याला किती वर्ष झाली? तरी 5-7 वर्ष, 6 वर्ष झाले. 6 वर्ष झाली. मग आता तुम्हाला असा कोणता अनुभव आलाय का स्वामींच्यामुळे, की एखादी तुमची अडचण दूर झाली किंवा एखादा प्रसंग तुमच्यावर आलेला? मी सेवेत आली त्या अगोदरचाच एक अनुभव होता म्हणून मी सेवेत आली. बर. काय झालं, माझे मिस्टर खूप आजारी होते. लॉकडाऊन मध्ये कोरोना झालेला त्यांना. तर तिथं बेड पण मिळत नव्हता. कराडमध्ये पुऱ्या फिरलो, बेड मिळत नव्हता. ऑक्सिजन लेवल पूर्ण कमी झालेली त्यांची. तरी त्यांना घरी घेऊन आलो आम्ही. आणि एक रात्र काढा, दुसऱ्या दिवशी बेड मिळेल असं सांगितलं. मग घरी घेऊन आलो. तर मग माझा मुलगा आणि जावई सगळी फिरून दमले, पण बेड मिळत नव्हता. मग घरी आणल्यानंतर रात्री खूप टेन्शन मध्ये होती मी. आणि माझ्या बाजूला माझे मिस्टर झोपलेले, आम्ही माझा मुलगा असे झोपलेलो. तर मी महाराजांना तेव्हा विनंती केली, म्हटलं महाराज काय पण करा पण माझ्या नवऱ्याला यातून वाचवा. मग त्याच्यानंतर त्यांनी तर काय, नंतर मला काय झालं माहितीये का, झोपलंय 12-12:30च्या 1च्या दरम्यान मला काय धचका लागला की मी झोपले, ते झोपलेत आणि त्यांच्या बाजूला महाराज झोपलेत. असे असं घेऊन असे लोड घेऊन महाराज झोपलेत. एका क्षणासाठी मला त्यांनी दर्शन दिलं. एका क्षणासाठी, की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीचे. आणि खरंच माझ्या नवऱ्याला ऑक्सिजन सुद्धा लावावं लागलं नाही. दवाखान्यात 11 दिवस होते, ना गोळी ना ऑक्सिजन. असे ते गेले ना असे घरी आले. इतका मोठा अनुभव आहे तो. हो, बरे होऊन एकदम क्लिअर. बरेच होते ते, त्याच्यानंतर ते बरेच राहिले. दवाखान्यात न्यायची गरज नव्हती, पण डॉक्टरनी सांगितले, भीती वाटत होती म्हणून दवाखान्यात नेलं. पण त्यांना ऑक्सिजन लावला नाही, ना गोळी नाही, ना काय नाही. असं 11 दिवस ठेवून घरी आणलं. मग एवढे क्लिअर झाले माझे मिस्टर. बरं, अजून दुसरा एखादा कोणता अनुभव असा आलेला आहे का? तसा अनुभव बरेच आलेत, छोटे छोटे असे. आता माझ्या मुलाला मुलगा झाला, त्याचा पण एक अनुभवच आहे. म्हणजे मी त्यांना बोललेली महाराजांना की होऊ दे एकदाच त्यांच्या मनासारखं. ती परत मुलगी झाली तर ती सुना काय हल्लीच्या दुसरी मुलं होऊन देत नाहीत ना. म्हणून म्हटलं एकच मुलगा असावा. झाला तो मुलगा पण झाला. आता 15 दिवसाचा आहे मुलगा. मग तुम्ही आता मुंबईला असता? मुंबईला असते. येते इकडे पण अधून मधून आणि मुंबईला पण असते. म्हणजे इकडे काय धोंडेवाडीत काय कार्यक्रम असेल? कार्यक्रम असला तर येते, लग्न वगैरे असं काय असेल तर येते. शिवाय महाराजांच्या आता या कार्यक्रमालाच मी आले असं. मग आता हे अमावस्याची वगैरे सेवा असते. हो. मग ते दरवेळी तुम्ही इकडे येता अमावस्याला का तिकडे? दरवेळी नसते मी, कधीतरी असते. मुंबईत केंद्र वगैरे असतील? केंद्र आहे, आम्ही जातो ना केंद्रात. तिथं आमच्या इथे दिंडोरी प्रणित पण आहे आणि अक्कलकोटची स्वामी महाराजांचा मठ बी आहे. दोन आहे, दोन्हीकडे पण मी जाते. मग आता दिंडोरी प्रणित पण आहे. हो. अक्कलकोटचा मठ पण आहे. बरोबर. दोन्ही ठिकाणी तुम्ही? हो, सेवा करतो आम्ही. जातो असं अधून मधून, जर गुरुवारी वगैरे असं. शनिवारी असते दिंडोरी प्रणितला, शनिवारी असते आरती, तिथे जातो आम्ही आरतीला. आणि अक्कलकोटची गुरुवारी असते, मग तिथे गुरुवारी जातो. बरोबर.
आता तुम्हाला अनुभव आलेत भरपूर हो. स्वामी सेवेतून, मग तुम्ही इतरांना काय असं माहिती सांगितली का? मी तर सर्वांना सांगत असते, जो कोण भेटेल त्याला मी सांगत असते की महाराजांची सेवा करा. हा आणि करतात ती लोक, त्यांना बरोबर. सुद्धा स्वतःला माझ्या शेजारी आहेत ना मुंबईतल्या, हा त्यांना मी स्वतःहून सांगत असते की तुम्ही हे करा मग ते होईल. बर आणि त्यांनी ते अनुभव पण घेतलेत माझ्या शेजाऱ्यांनी. हा हा त्यामुळे त्यांची पण आता विश्वास बसलाय खूप, ते श्रद्धा बसले, सेवा करतात ते लोक. हा हा म्हणजे भरपूर सेवा करणार सेवेकरी आमच्या बिल्डिंग मध्ये जवळजवळ सगळे सेवेकरी झालेत आता. हा 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 हो, जवळजवळ 10-12 कुटुंब आहे ना, आम्ही तेवढी सगळी सेवेकरी आहोत आमच्या इथे. आता तुमच्या घरात कोण कोण असते? माझा मुलगा, सून हम्म. आणि तिचं बाळ आता झालेलं आणि मी. हा. माझे मिस्टर गेल्या वर्षी वारले. वारले. हा आता तुमचा मुलगा पण सेवा करतो? हो, मुलगा पण करतो आणि सून पण. घरातली सगळी तुम्ही सेवा सगळी करता? सेवेकरीच आहोत. हा, हा, हा. चांगली गोष्ट आहे, हम्म. सगळी सेवेत रुजू झालात त्याबद्दल. हो. आणि आणि माझ्या नवऱ्यानेच ही जागा दे म्हणून त्यांना सांगितलं, आणि हा. तेच आज नाहीत बघायला, हा 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 पण त्यांनीच जागा दिली, माझ्या मिस्टरांनी जागा दिली. हा हा म्हणजे त्यांच्याकडून एक चांगलं कार्य घडून चांगलं गेलं. कार्य घडलं, त्यांनी हा. सेवा पण थोडीशी केली हा आणि मग ते झालं तसं. म्हणजे त्यांचं नाव अमर राहिलं थोडक्यात. अमर राहिलं. होय, एक केंद्र उभा राहिलं, सर्व भक्तांना होय. इथं सेवेसाठी यायला यायला जागा मिळते. मिळाली. हो, जागा मिळाली. आणि आमचं एवढं मोठं नशीब आहे की महाराज इथे आलेत. हम्म. आम्ही महाराजांना जागा दिली नाही, पण बरोबर. महाराज आमच्या इथे आले तर आम्हाला खूप मोठा आनंद आहे. हा 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 बरोबर. महाराजांचीच जागा होती. महाराज स्वतःहून इकडे आले. प्रकट झाले हे म्हणा, मोठं त्यांच्या आमचं नशीब आहे. इच्छेनुसारच. ते खूप मोठं नशीब आहे आमचं. म्हणजे थोडक्यात ही महाराजांची हो. सगळी उत्पत्ती आहे. खूप 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 जे काय आहे ते सगळं महाराजांचं आहे. महाराजच करतात आहे. फक्त निमित्त मात्र निमित्त आपण मात्र असतो. आपण आहोत. ती जागा दिली वगैरे, मला आता म्हणतात, मी स्वतः तोंडाने अजून कधी कुणाला बोललेली नाही की मी जागा दिली, बरोबर कारण ती माझी नव्हतीच, नव्हतीच. महाराजांचीच आहे. ती महाराजांची. महाराजांनी फक्त तिथं आले, ती मोठं नशीब आपलं आहे की घराजवळ आले, हो हो हो. ते खूप मोठं नशीब आहे आपलं. असं सगळ्यांचं भाग्य नसतंय. हो, सगळ्यांच्या नशिबात हे नसतंच मुळे. नसतेच. ते माझ्या भावामुळे पण, भाव पण माझा खूप म्हणजे पहिल्यापासून तो देवधर्म करतोच, हा. धार्मिक आहोत आम्ही दोघं पण, बहिणी भावांना. पण मग ते मध्यंतर जरा असा भटकला होता, हा. थोडासा ड्रिंक्स वगैरे कर, कुठे काय कर, पण आता तो खूप चांगला आहे ना, आता खूप चांगला आहे, म्हणजे अख्ख्या दुनियेच्या तोंडात आहे तो आता. बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे, मला पण. म्हणजे त्यांचं कार्य पण त्या पद्धतीनं चालू आहे. खूप खूप. आणि ग्राम अभियान वगैरे ते त्यांनी चालू केलंय. हो, आणि सर्व म्हणजे सेवेकरांना. कशी प्रत्येकाच्या तोंडात गलांडे काका आहे, होय त्यामुळे मला त्याचा अभिमान आहे. बरोबर आहे. म्हणजे एक चांगलं कार्य त्यांच्याकडून. त्याचे आई वडील आणि माझे आई वडील पण खूप धार्मिक होते, माळकरी कुटुंब आहे आमचं, बर हा त्यातले आम्ही दोघं. हा हा असं म्हणजे दोघी दुसरे बहीण भाव, आणि एक बहीण पुण्याला आहे, बर एक भाऊ इथं राहतो. हा हा तर ती दोघं एवढी सेवा करत नाहीत, पण आम्ही दोघं खूप धार्मिक निघालो. हा हा म्हणजे त्याचे आई वडील पण आणि माझे आई वडील पण माळकरीच आहेत. हा 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 आमचं पूर्ण कुटुंब पहिल्यापासून धार्मिक आहे. मग एक आता केंद्रात आल्यानंतर एक तुम्हाला मोठं समाधान भेटते. खूप खूप समाधान वाटतं की इथं बाबा एवढे लाखो सेवेकरी येतात आहे आज. हा. आधी याच्या आधी कोण येत कोण नव्हतं. येत नव्हतं हो, इकडे कोण येणार हा. असं विनाकारण. जसं स्वामी आले. पण जसं महाराज आले तसे आमच्यात लाखो सेवेकरी येतात, आणि आम्हाला इतका आनंद वाटतो. त्या गोष्टीचा खूप आनंद आहे आम्हाला. आणि अमर राहिले, कायम राहिले. होय. आणि लोक सेवक जे आहेत, भक्त आहेत स्वामींचे, त्याची संख्या वाढतच चाललेली आहे. वाढतच आधी चालले. सुरुवातीला एवढ्या प्रमाणात एवढं लोकं नव्हतं. नव्हती. एक वर्षभर, हा. त्या वर्षानंतर खूप आले. वर्षानंतर जसं जसं माहिती व्हायला लागलं लोकांना, किंवा धोंडेवाडीत केंद्र झाले, तिथं अमुक अमुक प्रकारच्या सेवा होतात, त्या सेवेसाठी माणसं यायला लागली. आणि प्रचंड संख्येनं आता आम्ही बघितलंच. खूप खूप खूप. कारण आज लाखो. भैरवचंडी यज्ञ होता अमावास्येचा. बटुक भैरव वगैरे. त्याच्यामुळे भरपूर महिलांची गर्दी होती, आणि इथे उभा राहायला जागा नव्हती. सगळं हो, पूर्ण भरलेलं. पूर्ण भरलेलं. होय गच्चीवर सुद्धा जागा नसते, होय गच्चीवर बसवतात लोक. एवढी खूप लोक येतात आता, खूप एवढी प्रचिती लोकांना आलेली आहे. आलेले. अनुभव आल्याशिवाय कोण करत नाही, येत नाही. आणि महाराज अनुभव देतातच. सेवेकरीला अनुभव पहिला येतो, मग महाराजांच्याकडे येतात ते. बरोबर आहे. आणि एकदा महाराजांनी हाताला धरले त्याला सोडत नाही सोडत महाराज. नाही. बरोबर आहे. ते फक्त पण आहे. आपण निस्वार्थ भावनेने त्यांची सेवा सेवा केली करणं पाहिजे. तोंडात नाव घेण्यासारखं गरजेचं आहे. बरोबर आहे. फक्त बाकी काय नाही त्यांना लागत. त्यांचं नामस्मरण केलं, नामस्मरणच सगळ्या अडचणी पाहिजे. आपोआप हो. दूर होतात. होय. आता आम्ही पण प्रत्येक केंद्रात जातो. आता चॅनल जसं चालू केले तसं आपण लोकांच्या मुलाखती घेतोय, म्हणजे ज्यांना काय अनुभव आलेले असतील, मग आपण प्रत्येक केंद्राला आम्ही भेट देतोय. हा. तिथं भरपूर सेवेकरी आहेत की ती म्हणतात आम्हाला पण अनुभव सांगायचे, खूप अनुभव येतात. आणि आम्हाला असा अनुभव आले. तर ठीक आहे, तुमची एक म्हणजे जे केंद्र प्रमुख असतील किंवा मुख्य सेवेकरी असतील केंद्रातील, त्यांच्याकडे नावं द्या, किंवा आपलं युट्यूब चॅनल जे आहे ते आपण चॅनलला आपला नंबर दिलेला आहे चॅनलचा, त्याच्यावर सुद्धा ते मेसेज आम्हाला भरपूर येतात किंवा आम्हाला अनुभव द्यायचा आहे. बरोबर. आम्ही त्या डायरेक्ट त्यांना कॉल करतो. त्यांचा हा, हा, हा. व्हॉट्सअपला मेसेज आला की आम्ही त्यांना कॉल करून
त्यांना बोलवतो की बाबा तुम्हाला शक्य आहे का इकडे येणं, नसेल तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांची मुलाखत वगैरे घेतो. मग एक अशा प्रकारे आम्ही पण एक स्वामी सेवा करतोय या रूपाने तरी. होय, म्हणजे अशी पण सेवा करते. स्वामींनीच एक आज्ञा दिली आम्हाला की हे कार्य तू करा. बरोबर आहे, लोकांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे आम्ही स्वामींच्या आज्ञेनेच किंवा एक स्वामींचा सेवकच आम्ही. त्यांच्या मनात आल्याशिवाय या गोष्टी घडत नाही असं आहे ते. बरोबर आहे. आणि हे प्रत्येकाला भाग्य लाभत नाही, ते आम्हाला लाभले. होय, तुम्हाला पण भाग्य लाभलं, आम्हाला पण लाभलं. नक्कीच. त्याबद्दल म्हणजे भरपूर मी पण स्वामींचा ऋणी आहे. होय ना. कारण सगळं चांगलं झालंय स्वामींच्यामुळे. आणि तुम्ही पण आलात एवढ्या लांबून, तुम्ही मुलाखत दिली स्वामींच्या बद्दल, तुमचे जे काय अनुभव सांगितले त्याबद्दल तुमचे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अक्कल कोटी भरे दरबारी, पाहे भक्त सोहळा सुखाचा, पाहे भक्त सोहळा सुखाचा. चला घेऊ आपण शोध स्वामी महिमेचा, जीवन होऊन जाई सोहळा आनंदाचा. चला घेऊ आपण शोध स्वामी महिमेचा, जीवन हो